अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त शिक्षकांना तात्काळ मूळ शाळेत रुजू होण्याचे आदेश 15 मे 2026 समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी निवडणूक तसेच इतर शासकीय कामासाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना तात्काळ त्यांच्या मूळ आस्थापनेवर कार्यमुक्त करून रुजू करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत। याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने दिनांक 13 मे 2026 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। ह्या आदेशानुसार राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक तसेच महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीचे शिक्षण प्रमुख यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शासनाने यापूर्वी 30 मार्च 2026 व 8 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या पत्रांच्या अनुषंगाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक किंवा इतर कामासाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत ह्याची माहिती मागवण्यात आली होती। त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती शासनाकडे सादर करण्यात आली होती। यानंतर 9 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या बैठकीत निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत परत पाठवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। त्यानुसार आता सर्व संबंधित शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करून मूळ आस्थापनेवर रुजू करून घेण्याची जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारीवर सोपवण्यात आली आहे। परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की जिल्हा स्तरावर सादर केलेल्या यादीव्यतिरिक्त जर अन्य कोणते शिक्षक शासकीय कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत असतील तर संबंधित कार्यालय प्रमुखाशी संपर्क साधून त्यांनाही कार्यमुक्त करण्याची कारवाई करावी। यासोबत शासनाने वेतनाबाबतही कठोर भूमिका घेतली आहे। कार्यमुक्तीचे आदेश दिल्यानंतर संबंधित शिक्षक जर मूळ शाळेत रुजू झाले नाही तर त्यांचे मे 2026 पासूनचे वेतन जून 2026 मध्ये अदा करण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। यासाठी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना आवश्यक निर्देश देण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। दरम्यान राज्यातील किती शिक्षक प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते आणि त्यापैकी किती शिक्षक मूळ आस्थापनेवर परत रुजू झाले आहेत याचा एकत्रित अहवाल 31 मे 2026 पर्यंत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शासनाकडे अंतिम अहवाल तातडीने सादर करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी निर्माण झालेली कमतरता दूर होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। पत्र पाहूया। 13 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक मूळ आस्थापनेवर शिक्षकांना रुजू होण्याबाबत महत्त्वपूर्ण थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकतो।